नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रशांत हिरवे आणि आजचं मार्केट नक्कीच तुम्ही बघितलं असाल तर स्नायपर ट्रेडर्स या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. वेल 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 आपण जे लेवल्स मार्क केले होते, जे अंडरस्टँड केले होते रिलायन्स मध्ये तेच झालेलं आहे. 15 मिनिटाला जर तुम्ही बघितला तर हा जो सेलिंग झोन होता ह्या सेलिंग झोनला टच करूनच किती भारी मुवमेंट डाऊनसाइड भेटली बघा इथे. म्हटलं होतं ना की इथून डाऊनसाइड आलंच पाहिजे. रिलायन्स दाखवते वरती जात असं, पण वरती जाणार नाही. रिलायन्स मध्ये करेक्शन येणार जवळपास किती पॉइंट, 40 पॉइंट डाऊन. 1440 ते 1440 पॉइंट डाऊन मित्रांनो. 40 पॉइंट वन डे. मी तर 1000 क्वांटिटीने ट्रेड करतो मोस्टली रिलायन्स मध्ये. ठीक आहे, आज माझा ट्रेड झालाच नाही, पण आज खूप खूप बिझी होतो मी. सो ट्रेड नाही एक्झिक्यूट झाला. मी बघितलं होतं इथून रिॲक्शन आली ती, बट मी तेव्हा गाडीवरती होतो. ही रिॲक्शन येऊन गेल्यानंतर म्हणजे हिथं मी बघितलं की रिॲक्शन येऊन गेल्या. इथं कुठे एंटर होण्यात मला मजा नव्हती. मला पिन पॉइंटच एंट्री लागते, मी त्याशिवाय एंटर होतच नाही. नंतर मग सायकोलॉजी बिघडते, मग म्हणजे नाही, मग ते पॉसिबल होत नाही. समजा जर चुकून इथून परत मी मी म्हटलं होतं की आता हे एक इथं काय होतं, इथं नंबर ऑफ लोकांचा एस एल होता. सो आय होप की इथं थोडासा येऊन मग छामकन येणार, बट त्याने जबरदस्त ही लेवल ह्या लेवलला टच करून खाली आला. रिलायन्स झाला, एचडीएफसी विलचेक, एचडीएफसी बँक. येस, एचडीएफसी सुद्धा डाऊन साइड आहे. म्हटलं होतं ना, हे ही ग्रीन कॅन्डल कितीही स्ट्रॉंग दाखवू दे, कुठली ग्रीन कॅन्डल, ही ग्रीन कॅन्डल ही ते माझा ऑप्शन मध्ये लॉस झाला ती एक वेगळी गोष्ट मला माहिती होतं, आणि ऑप्शन डीके पण झाला असता, कारण इथं जरा साईडवेज पण गेला. ठीक आहे, ऑप्शन डीके मुळे मला पाहिजे तेवढं प्रॉफिट मिळालं नसतं. बट हे ग्रीन कॅन्डल किती पण दाखवू दे, हे ते रिटेलर्स फसणारच आहेत. ते रिटेलर्स फसणारच आहेत. लेट्स होप सो. हा झोन आता तुटण्याच्या मार्गावर तर आहे. म्हणजे एचडीएफसी बँकेमध्ये एक छोटं करेक्शन येईल, ह्या लेवलपर्यंत येईल. रिॲक्शन आली तर इथून येईल, आणि देन मग शेवट रिॲक्शन हीच. हा एक ओरिजिन आहे, ह्या लेवलपासूनच येणार रिॲक्शन एचडीएफसी. देन आपण एक बघितलं होतं एसबीआय लाईफ. एसबीआय लाईफ इन्शुरन्स. निफ्टी फिफ्टी पण बघून घेऊया आपण लागलीच. निफ्टी फिफ्टी काय म्हणतोय. ओके, एसबीआय लाईफ, इट्स कमिंग टू 4 hours डिमांड झोन. इट्स नियर टू 4 hour डिमांड झोन. इट्स नियर टू 4 hour डिमांड झोन इथे. लेट सी 2050 ला इथे येतोय. हा कशा फॉर्मॅटमध्ये येतोय जरा बघायचं. आता इथं जर बघितलं तुम्ही, 15 मिनिटाला आपण जाऊया. इथे वाटत तर नाहीये की एकदम शार्प मुवमेंट येऊन तोडेल. ठीक आहे, खाली तर येतोय. ठीक आहे, पण खूप प्रत्येक वीक जर बघितलं ना तुम्ही, प्रत्येक सप्लाय झोन बघित म्हणजे सेलिंग कॅन्डल जर बघितली, तर प्रत्येक कॅन्डलच्या खाली वीक आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बायर्स ऍड व्हायला लागल्यात. सो लेट सी व्हॉट्स हॅपन. बट ह्या झोन मध्ये तर आलाच पाहिजे, आणि इथूनच थोडी रिॲक्शन करेल चांगली. जसं की आयशा मोटरनं रिॲक्शन दिली बघा त्या झोन मध्ये. आपण आयशा मोटर आपण बघितलं होतं. ठीक आहे, आयशा मोटर ह्या लेवलला 1 hourचा डिमांड झोन होता, इथे आपण मार्किंग केलं होतं. ठीक आहे, सो तिथूनच कसली जबरदस्त मुवमेंट आली बघा. ह्या लेवल पासून एकदम पिन पॉईंट एंट्री, ह्या लेवल पासून एकदम पिन पॉईंट एंट्री, एकदम पिन पॉईंट एंट्री. जवळपास 400 पॉईंट अप इथून. 300-400 पॉईंट अप. एमटीएफचा ट्रेड 100 क्वांटिटीने जरी घेतला असता तरी बास होतं. 386 ते 840, जवळपास 300-350 पॉईंट्स अप. लेट्स सी द निफ्टी 50. ओ, अगेन रिटेस्ट केला इथे. ह्या लेवलला अगेन रिटेस्ट केला बघा. ह्या लेवलला अगेन रिटेस्ट केला. आपण जरा 15 मिनिटाच्या डिमांड झोनला जाऊन बघूया. येस, हे बघा, ह्या लेवलला जाऊन बरोबर ह्या कॅन्डलला टच करून खाली डाऊन पडले बघा. इथे एक डिमांड झोन आहे, हा डिमांड झोन म्हणून प्राइस इथे घुटमळते. ह्या लेवलला प्राइस ना घुटमळण्याचं कारण हेच की इथे एक डिमांड झोन आहे 15 मिनिटाचा. हा, या डिमांड झोनची एकच तेवढी अचिव्हमेंट आहे की हे कन्सोलिडेशन फक्त वरती क्लोज केलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जी काही अचिव्हमेंट नाही अजून तरी. 1 hourला बघू आपल्याला काय दिसतंय. नाही,
हे तुटणार, 25,400 तुटणार असं तर दिसतंय मला. सगळं गणित असंच दिसतंय. इतर रिटेस्टला बरेच जण ऍड झाले असतील ना, ह्या लेवलला बरेच जण ऍड झाले असतील सपोर्टला. मला तर हे तुटणार असंच दिसतंय. निफ्टीसाठी लेवल सेम आहेत जे काल सांगितले होते तेच. मी वेट करतोय 24,400 साठी. आता सध्या 25,400 इन द सेन्स मी 1000 पॉईंट डाऊन म्हणतोय निफ्टी. 1000 पॉईंट डाऊन, इट्स नॉट अ जोक. 1000 पॉईंट डाऊन. आणि सध्या ते साहेबांनी, ट्रम्प तात्यांनी परत गंमत केली भारतासोबत. टॅरिफवर परत वाढवले एका ठिकाणी. माहिती कळालंच असेल तुम्हाला, 18%. काय नाही ते ते काय ऐकत नाही कोणाचं. एकतर खुळ झाले. मी अजून सुद्धा बँक निफ्टी मध्ये 60,000 लेवल्स वेट करतोय. बँक निफ्टी स्ट्रॉंग तर दिसते, मी म्हणत नाही स्ट्रॉंग नाहीये ती, स्ट्रॉंग दिसते, पण कितपत चालेल, कधीपर्यंत चालेल काय सांगता येत नाही बँक निफ्टी मध्ये. म्हणजे ऑलमोस्ट आता बघा ना, ह्या लेवलला टच करून डाऊन आलेले प्राइस, आणि ते आता जवळपास साईडवेज गेले. आणि ह्या साईडवेजचा खाली डाऊनला ब्रेकडाऊन पण आलाय. ऑलमोस्ट ह्या झोन पासून थोडी प्राइस रिॲक्ट करेल. इथे एक झोन आहे, हा हा झोन पासून पण रिॲक्ट करेल. ठीक आहे, बट ऑलमोस्ट इट विल कम टू डाऊन ओनली. ठीक आहे, जोपर्यंत 60,000च्या वर आहे, लेट्स सी व्हॉट्स हॅपन. मग बँक निफ्टीला वर कोणते होते, तर एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एसबीआय पण नाही, माझ्या मते आयसीआयसीआय वर होता आज. आयसीआयसीआय थोडा वर होता. हा, आयसीआयसीआय थोडासा वर होता. बट इवन लाईक दिस कॅन्डल इज ऑल्सो नॉट गेटिंग क्लोज अबाउट दिस कन्सोलिडेशन. ह्या कॅन्डलने सुद्धा ह्याच्यावरती क्लोजिंग दिलेलं नाहीये. ठीक आहे, सो माझ्यासाठी अजून सुद्धा मी आयसीआयसीआय मध्ये डाऊन साइडच म्हणतोय की डाऊन साइड आलीच पाहिजे. कारण इथे बघा ना, इथे काय झाले ह्या लेवलला, हे आपण खूप वेळा डिस्कस केलेलं आहे की काय काय गोष्टी झालेल्या आहेत यामध्ये, काय काय होऊ शकतं, काय काय ना होऊ शकतं. प्राइस ऍक्शन तर खूप चांगली झाली, मी नाही म्हणत नाही, बट सेलर्स पण खूप आहेत. ह्या ग्रीन कॅन्डल नंतर कॅन्डलच तयार झाले नाही अजून. ह्या ग्रीन कॅन्डल नंतर कॅन्डल्स तयार झाले नाही. तसं बघायला गेलं तर हा एक ट्रेंड लाईन सुद्धा फॉलो करायला लागलाय. ही जी ट्रेंड लाईन आहे, त्या ट्रेंड लाईनला फॉलो करत चालू आहे त्याचं काम. आता दोनच गोष्टी होतील, आयसीआयसीआय मध्ये खरंच बाईंग आहे का. जर खरंच बाईंग असेल ना, तर आयसीआयसीआय हिथून डायरेक्ट हिथूनच वर जायला पाहिजे. मग त्यानं ह्या लेवलच्या खाली ब्रेकडाऊन केला नाही पाहिजे. हे ते आयसीआयसीआयला जर वर जायचं असेल ना, त्याच्या खाली आयसीआयसीआय येता कामा नये. ह्या झोनच्या जर आयसीआयसीआय खाली येत असेल तर हमखास तो ही लेवल सुद्धा येण्याचे चान्सेस आहे. खाली 1240, 1200, 1280 हे लेवल्स दिसू शकतात. बट सध्या जर स्ट्रक्चर बघितलं तर असं दिसतंय की प्राइस डाऊन आली, डाऊन आल्यानंतर साईडवेज गेली, ह्या झोन मधनं ह्या सगळ्या कन्सोलिडेशनच्या वरती क्लोजिंग दिली, आणि परत आपल्या लेवलला येऊन परत वर गेली. कळतंय, म्हणजे ही आपल्या स्ट्रॅटेजी मधला एक पार्ट ऑलरेडी झालेला आहे. आता आयसीआयसीआय आणि ऍक्सिस हे कधी पण उलटे चालतात बँक निफ्टीच्या. कधी कधी बँक निफ्टीच्या सोबत चालतील, म्हणजे सेक्टरच्या सोबत चालतील, किंवा कधी एक जर बँक निफ्टी खाली असेल तर आयसीआयसीआय वर असतो, नाहीतर बँक निफ्टी वर असेल तर ऍक्सिस बँक खाली असतो. हे समीकरण चालू असतं यांचं. सो काय होऊ शकतं, व्हॉट विल बी द पॉसिबिलिटीज, बघायला गेलं तर म्हणजे जसं एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये झालं होतं ना, तसं तर मला इतकं एवढं पण असं काही दिसत नाही. ते ही लेवल जरी मार्क केली मी, तरी ह्या लेवलला सारखा टच करून तो खाली पडतोय. म्हणजे एका रेंजमध्ये प्राइस फसली असं बोलायचं झालं तर. म्हणजे जवळपास 1380 ते 1309, 1300 म्हणजे 1400 ला ह्या प्राइस मध्ये रेंजमध्ये, म्हणजे ह्या रेंजमध्ये प्राइस फसले. इव्हन ह्याला सुद्धा वरती जाण्यासाठी कोणी थांबू शकत नाही. जर समजा ह्याच्यामध्ये बाईंग जर स्ट्रॉंग आली ना, ह्याला बघा ह्या लेवल पर्यंत, हितूपर्यंत कोणी सुद्धा नाहीये. ही लेवल टेस्टेड आहे,
हा झोन टेस्टेड आहे, हा झोन टेस्टेड आहे. राहिला प्रश्न फक्त ह्या झोनचा, 1460चा. 1460चाच झोन राहिलाय. तो एकच झोन आहे, तिथपर्यंतच प्राइस जाईल, डायरेक्ट मूव्ह होईल. किंवा ह्या लेवलला इथे येऊन ह्या झोन मधनं रिॲक्शन देऊन मग वर जाईल. बट आयसीआयसीआय थोडंसं कन्फ्युज तर करायला लागले मला आज. आयसीआयसीआय थोडंसं कन्फ्युज तर करायला लागले की काय होऊ शकतं. कॅन्डल्स तर कॅन्डल्स बघितल्यानंतर असंच दिसतंय की सेलिंग तर स्ट्रॉंग आहे. मी सेलिंगला नाही म्हणत नाही, कारण लोअर लोज क्रिएट व्हायला लागलेत. रेड कॅन्डल साईडवेज, रेड कॅन्डल साईडवेज, रेड कॅन्डल साईडवेज गेलाय. देन जर समजा अशी खाली रेड कॅन्डल केली की मग मग काय करू शकतो आपण, मग डाऊन साईडच आहे. बेसिकली आपली एंट्री इथं व्हायलाच पाहिजे होती, इथं झालीच होती. इथं ह्या लेवलला एंट्री घेऊन ऑलमोस्ट प्रॉफिट जे होतं ना ते ह्या लेवललाच घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे इथंच इथंच आपलं एक्झॅक्टली टार्गेट असणार होतं. बट सध्या तर तो इथं कन्सोलिडेशन करतोय. मे बी आता मे बी ही कॅन्डल आता आपल्याला काय दिसते माहिती आहे का, ही कॅन्डल जवळपास आपल्याला हॅमर दिसते स्ट्रॉंग. ही हिडन हॅमर दिसते. जर तुम्ही ह्या कॅन्डल आणि ही कॅन्डल ब्लेंड केली इन द सेन्स मर्ज केली ना, तर तुम्हाला एक स्ट्रॉंग हॅमर दिसेल. कशी हॅमर दिसेल तुम्हाला, अशी कॅन्डल दिसेल. ओके, ही जर ब्लेंड केली ना तुम्ही कॅन्डल, तर तुम्हाला अशी कॅन्डल दिसेल. म्हणजे याचा अर्थ इथं बाईंग झालेला आहे. आता जर रेड कॅन्डल ह्याच्या खाली क्लोजिंग झाली ना, तर आपण थांबू शकत नाही या कॅन्डल म्हणजे मार्केटला. म्हणजे मार्केट म्हणजे आयसीआयसीआय डाऊन येण्याचे चान्सेस आहेत. ओके, अजून कुठला होता? आयशा मोटर बघितला, एसबीआय लाईफ इन्शुरन्स बघितला, एसबीआय 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 लाईफ इन्शुरन्स सेम 4 अवरच्या डिमांड झोनला तो आला पाहिजे. बट 4 अवरच्या डिमांड झोनची रिॲक्शन किंवा त्याची क्लोजिंग इतकी पण काही खास चांगली नाहीये. फक्त पॉइंट एवढाच आहे की झोन चांगला आहे, प्राइस डाऊनसाइड येण्याचा जो मुवमेंट आहे तो एकदम स्लो आहे, हळूहळू डाऊन यायला लागले. आणि जर इथं पण जर समजा हळूहळू आली ना, इथनं रिॲक्शन फिक्स आहे. मग ह्या लेवल पासून रिॲक्शन फिक्स आहे. मार्किंग करून घ्या लेवल्स. एसबीआय लाईफ झालं, एचडीएफसी झालं, आयसीआयसीआय झालं, निफ्टी 50 झालं. निफ्टी 50 मध्ये तर सांगितलंच तुम्हाला काय होणार आहे. बट असं नाहीये की मी जे म्हणतोय तसंच होणार आहे. दिस इज द प्रोबॅबिलिटी, दिस इज द वन ऑफ द प्रोबॅबिलिटी. जे इतके वर्ष आम्ही ट्रेडिंग कॅन्डल स्टिक्स पॅटर्न्स बघून 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 जे जे गट फिलिंग आहे, ठीक आहे, दिस इज द प्रोबॅबिलिटी. आपल्याला काय करायचं आहे, प्रोबॅबिलिटीच्या बरोबर जायचं आपल्याला. समजा माझी प्रोबॅबिलिटी ही सांगते की डाऊन साइड येणार आहे, स्टॉप लॉस लावून एंट्री एक्झिट प्लॅन करायची, विषय संपला. ट्रेंड जर अपोजिट गेला तर आपला 2% लॉस होईल, आणि आपल्या सोबत गेला, आपल्या व्ह्यूजच्या प्रमाणे जर ट्रेड गेला तर आपल्याला 4% प्रॉफिट येईल किंवा 10% प्रॉफिट होईल. असाच रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवायचा आपल्याला नेहमी. फिअर ऑफ लॉस, माझा लॉसच होणार आहे किंवा असं असं बघून करायचंच नाही ना ट्रेडिंग. इट इज पार्ट ऑफ गेम. हा गेमचा एक पार्ट आहे. डोंट वरी. बट ही स्ट्रॅटेजी तुम्ही म्हणजे ही स्ट्रॅटेजी इन द सेन्स अशी सायकोलॉजी जनरेट करा. मी आतापर्यंत बघा एकही इंडिकेटर लावलेलं नाही अजून, तरी पण मी जे लेवल्स प्रेडिक्ट करतोय, जे प्रोबॅबिलिटी प्रेडिक्ट करतोय, त्या लेवल पर्यंत मार्केट जाते, त्या लेवल पासून मार्केट रिॲक्ट करते. इन द सेन्स प्राइस ऍक्शन मध्ये खूप असं काहीतरी आहे जे अजून मला पण कदाचित माहिती नसेल, कारण मी म्हटलं तुम्हाला आयसीआयसीआय मध्ये मला थोडंसं कन्फ्युजन वाटतंय. बट डेफिनेटली ह्या प्रत्येक कॅन्डलचं काहीतरी मिनिंग आहे. इंडिकेटर्स कुठलेही असू देत लॅग करतात, कुठलेही असू देत लॅगिंग होतं. ईएमआय वगैरे ते ईएमआय ईएमआय सॉरी ईएमआय ईएमआय नाही सॉरी ईएमआय ईएमआय तर लॅगिंग करतातच, त्यामुळे मी जास्त त्याच्यावरती भर देत नाही. बट तरी पण आय नो, जर तुम्ही कोणी मईंग ब्रोला फॉलो करत असाल तर त्याची 915 ईएमए स्ट्रॅटेजी खरंच चांगली आहे. तो इथपर्यंत आलेला आहे म्हणजे जबरदस्त. हॅट्स ऑफ दिस गाय. आणि जर त्यांची कोणी स्ट्रॅटेजी फॉलो करत असेल प्रॉपरली, प्रॉपर माइंडसेटने, प्रॉपर सायकोलॉजी लेवल ठेवून, तर डेफिनेटली तुम्ही मईंग सोबत नक्कीच ट्रेड करा एक ना एक दिवस.
मग मी तर प्राइस ऍक्शनच करतोय. मला इंडिकेटर्स थोडेसे म्हणजे ऍक्सेप्ट होत नाहीत, बस एवढंच आहे, बाकी काय नाही. SBI Life, Reliance, I told you like what's happening in Reliance. Let's see. TCS मध्ये आज काय झालं? आज TCS मध्ये काय झालं? की TCS मध्ये थोडीशी रिॲक्शन आलेली आहे. बट दिस इज लाईक सेम रिटच करतोय. ह्या कॅन्डल मध्ये काही सुद्धा नाही. 3 कॅन्डल झालेत ना, काही सुद्धा नाही, बाईंग काहीच नाही. मला शॉर्ट्स व्हिडिओ बनवायला एक टाइम मिळून झालाय. मी ज्या ज्या लेवल सांगतो ना, ते दुसऱ्या दिवशी एक्झिक्यूट होतात किंवा ते चुकतात. ते जे असे एक शॉर्ट्स व्हिडिओज बनवायचे आहेत मला, म्हणजे ते मला पोस्ट करता येईल. मला ते टाइमच भेटत नाही. लेट सी या सॅटर्डे संडे काय नाही, पॉसिबलच नाही सॅटर्डे संडे पण. लेट्स सी. ओके. SBI बँक खूप SBI बँक सध्या खूप अप आहे. SBI बँक, ओके. SBI बँक मध्ये करेक्शन चालू झालेलं आहे. चांगलं करेक्शन झालं आज. करेक्शन चांगलं आहे. ह्या लेवलच्या खाली डाऊन झालेलं आहे. करेक्शन चांगलं आहे. करेक्शन गुड. कुठपर्यंत येऊ शकतो? ह्या लेवल पर्यंत येईलच. 1100, 1150 या लेवल पर्यंत येऊन रिॲक्ट होईल. आणि इथं डिमांड झोन आहे ना, 1150 ला. सो इथं येऊन रिॲक्ट होईल. जर हे तुटलं तर मग इथंच आहे त्याचं सगळं. रिॲक्ट करेल. लेट्स सी. अजून तर मी काय ट्रेड करतो, माझे ट्रेडिंग करण्याचे स्टॉक फिक्स आहेत. रिलायन्स, HDFC, ICICI, SBI लाईफ इन्शुरन्स आणि आयशर मोटार. ह्याच्याशिवाय चार्ट्स बघत नाही मी. काय करायचं मला सगळं चार्ट बघून? हा, जेव्हा मी फुल टाइम ट्रेडिंगला जाईल ना, तेव्हा मी नक्कीच निफ्टी 15, बँक निफ्टी मध्ये मग चालू करेल. बट माझा मोस्टली फोकस इंट्राडे वरती आणि इक्विटी ट्रेडिंग मार्केट वरती जास्त असतो. अजून गोल्ड करण्यासाठी टाइम तर मिळालेला नाही. करू गोल्ड पण अनालिसिस चांगलं करू. गोल्डचं सध्या जर तुम्ही बघितलं तर फॉरेक्स मध्ये, सॉरी गोल्ड कुठे टाकतोय मी, ट्रेडिंग व्ह्यू. गोल्ड ओपनच असतो माझ्याकडे नेहमी, मोबाईल मध्ये पण, लॅपटॉप मध्ये पण, टॅब मध्ये पण. XAUUST. सध्या गोल्ड जे आहे ते फेक मुवमेंट्स क्रिएट करते. मला म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो, फेक मुवमेंट्स. हा, हे इतकं असं ज्या पद्धतीनं गोल्ड वरती चाललंय ना, ते चांगलं नाही, अजिबात चांगलं नाही ज्या पद्धतीनं गोल्ड वरती चाललंय. कारण मला म्हणजे स्ट्रॉंग फिलिंग आहे गोल्ड मध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला सांगतो, आपण जरा 4 ओव्हरच्या लेवलला जाऊया. 4 ओव्हरला जर तुम्ही बघितलं तर हे बघा, ह्या लेवलला किती स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे बघा. ह्या लेवलला किती स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे. इनफॅक्ट जर तुम्ही ही लेवल जरी मार्किंग केली, हा टॉप जरी मार्क केला, गोल्डची ही लेवल तर किती स्ट्रॉंग आहे. दिस इज द ओरिजिन ऑफ दिस कम्प्लीट फॉल. एम आय राईट? कम्प्लीट फॉल आहे तो. आता जी गोल्ड दाखवते बाईंग, त्या बाईंग मध्ये इतका काही म्हणजे मजा नाही. कशी बाईंग चालली, एकदम स्लो 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 स्लो. का इथून रिॲक्शन येणार नाही सांगा तुम्ही? या लेवल पासून का रिएक्शन नाही आले पाहिजे डाऊन साइड? मी तर म्हणतोय अशी जी रेड कॅन्डल झाल्या ना, सरळ अशी होते का काय असं दिसतंय मला. कारण जर समजा तुम्ही बघितलं ना, डेलीला इथे एक डिमांड झोन दिसतोय, राईट?
या लेवलला हा डिमांड झोन दिसतो आपल्याला. या लेवलला डिमांड झोन दिसते, पण हा डिमांड झोन खरंच तितका व्हॅलिड आहे का? हा डिमांड झोन व्हॅलिडच दिसत नाही एवढा स्ट्रॉंग. तुम्ही बघा ना, व्हॅलिड दिसतच नाही. ही लेवल मार्किंग केली, ही लेवल टेस्टेड आहे सगळी. ही लेवल टेस्टेड आहे, ही पण टेस्ट आहे, त्यामुळे ही तर काही चालणार नाही. जेव्हा आपण स्ट्रॉंग खाली सेलिंग चालू होईल ना, रेड कॅन्डलनं संपवून टाकेल असं दिसतंय मला तर. ही अशी एक रेड कॅन्डल होईल इथं अशी, आणि जेव्हा अशी रेड कॅन्डल होते ना, हे असले डिमांड झोन छोट्या छोट्या टाइम फ्रेमचे अजिबात चालत नाहीत, अजिबात चालत नाहीत. हे बघा, गोल्ड ऍक्च्युली मी ह्या लेवलला वेट करतोय येण्यासाठी. इथं मार्किंग करून ठेवलंय मी गोल्डचं ह्या लेवलला. हे बघा, ह्या लेवलला गोल्ड आला पाहिजे असं मार्किंग करून ठेवलं. आणि बीटीसी मध्ये सुद्धा आम्ही मार्किंग, बिटकॉइन दाखवतो तुम्हाला. बिटकॉइन, बिटकॉइन, बिटकॉइन जर बघितलं तुम्ही, हे लेवल्स फिक्स होते माझ्यासाठी. हे लेवल्स इथून पडणार, ठीक आहे, ह्या लेवलला येणार, इथून रिॲक्ट होणार. बिटकॉइन आम्ही जवळपास 50,000च्या लेवलची वाट बघतोय. 50,000 लेवल बिटकॉइनची वाट बघतोय आम्ही कुठे? 50,000च्या ह्या लेवलला वाट बघतोय. आणि जर समजा इथनं जरी पडला तर मग पुढे 40,000ला येणार. आता सध्या तर एवढा डाऊनसाइड आलेला आहे आणि आता जरा साईडवेज चालू आहे. लेट सी काय होतंय. बाईंग तर स्ट्रॉंग झाले, सेलिंग काही एवढं अजून स्ट्रॉंग झालेलं नाही. बाईंग स्ट्रॉंग होते, पण आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये पण हे म्हणजे सेम तसंच चालतं सगळीकडे. इथून ऍक्च्युली हे बघा, इथं एंट्री होती माझी, ह्या लेवलला एंट्री होणारच होती आणि ती झाली, ठीक आहे. बट ऍक्च्युली आम्ही बिटकॉइनला इन्व्हेस्टमेंटसाठी बघतोय थोडंसं, तर अजून थोडासा डाऊन येण्याची गरज आहे बिटकॉइनला असं दिसते आमच्यासाठी मला. बिटकॉइन मध्ये ब्लॅक रॉकने जे सेलिंग केले ना, त्याच्यामुळे हे सगळं झालंय बघा. खूप खूप सेलिंग केली त्यांनी, इन्स्टिट्यूशन्स, मोठे इन्स्टिट्यूशन्सने सेलिंग केलेलं आहे. सो बेसिकली आपण इंडियन मार्केटमध्ये निफ्टी, बँक निफ्टी, रिलायन्स, आयसीआयसीआय, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, आयशा मोटार, ठीक आहे, हे तुम्ही म्हणजे आपण अंडरस्टँड केलं की लेवल्स कोणते आहेत. अजून काल जे सांगितले ते सध्या लेवल्स आहेत. हा, जर समजा तुम्हाला काही लेवल्स पाहिजे असतील की हा स्टॉक मला अनालिसिस करून सांगा, किंवा या स्टॉकमध्ये मला इथं बाय केलं तर चालेल का, तिथं बाय केलं तर चालेल का, लेट्स पुट द कमेंट्स. आय ट्राय टू अनालाइज दिस. हा, पण हे रिकमेंडेशन नसेल की इथंच बाय करा तिथंच बाय करा, हे अजिबात रिकमेंडेशन नसेल. बट मी प्रोबॅबिलिटी नक्कीच सांगेन की अनालाइज करून की इथंपर्यंत मार्केट येऊ शकतं, इथून रिव्हर्स होऊ शकतं. सो आय होप सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल. सगळ्यांनी लेवल्स, आज जर समजा कोणी कालचा व्हिडिओ बघून ट्रेडिंग केलं असेल तर बेस्ट ऑफ लक फॉर युअर प्रॉफिट्स. आणि प्रॉफिटच करा, लॉस एकदा लॉसची एकदा जर्नी संपल्यानंतर. So please like and share and subscribe my channel. Thank you.